साधारण 20 वर्षांपूर्वी सुद्धा शिवरायांची फार मोठी बदनामी झाली होती. महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय दुःखद अशी ही जखम आहे. जेम्स लेन नावाच्या या प्रकरणाची आठवण सुद्धा काढावीशी वाटत नाही. जेम्स लेन नावाच्या एका परदेशी लेखकाने शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक मराठीतही अनुवादित झालं होतं. या पुस्तकात त्यांनी असं काही लिहिलं होतं की त्यामुळे महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्यावेळी एके दिवशी वार्तांकनांच्या निमित्ताने आम्ही मंत्रालय परिसरात फिरत होतो. जेम्स लेन विरोधात पेटून उठलेल्या काही पुरोगामी विचाराच्या लोकांनी आम्हा काही पत्रकारांना पुस्तकातील तो वादग्रस्त भाग त्यावेळी आम्हाला गुपचूप वाचायला दिला होता. त्यावेळी मी पोरसावदा वयातील नौका पत्रकार होतो. म्हणजे 2-3-4 वर्ष मला जेमतेम झाली होती पत्रकारितेत. पण त्या वादग्रस्त ओळी वाचल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकातच गेली. कारण तो मजकूरच भयानक असा वादग्रस्त होता. या पुस्तकावर सरकारने तातडीनं बंदी घातली. जेम्स लेन यानं पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत जाऊन संशोधन केलं होतं. तेथील काही उच्चवर्णीय संशोधकांनी जेम्स लेनच्या डोक्यात ही गलिच्छ व खोटारडी माहिती घातली होती. जेम्स लेनने ती पुस्तकात उतरवली. असा त्यावेळचा कायास होता.